निवृत्त सैनिक सागर पाटील यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार। तारदाळचे सुपुत्र सागर बाळगोंड पाटील यांनी 17 वर्ष भारतीय सैन्य दलात देशसेवा बजावत नुकतेच ते निवृत्त झाले। यानिमित्त तारदाळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन PM पाटील, पंचायत समिती सदस्या प्रियंका खोबरे, सरपंच पल्लवी पवार यांच्या हस्ते सागर पाटील यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक रणजित पवार यांनी केले। सागर पाटील यांनी जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश, पानागड, अहमदाबाद, बंगाल यासह अनेक सीमारेषेवर महत्त्वपूर्ण सेवा बजावलेली आहे। यावेळी सागर पाटील यांनी सैन्य दलातील अनुभव सांगितले। शनिवारी सायंकाळी गावातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। सदर सत्कार प्रसंगी संचालक प्रकाश खोबरे, भीमराव बन्ने, यशवंत वाणी, यासीन मुजावर, अंजना शिंदे, सूर्यकांत जाधव, प्रवीण पाटील, चंद्रकांत तांबवे, नितीन खोचरे, मृत्युंजय पाटील, सूरज कोळी, मालुबाई चौगले, लक्ष्मी चौगले, विमल पवार, वसंत चौगले, रमेश नर्मदे, मलगोंड पाटील, गणपती खोत यांच्यासह अनेक गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेले होते। आमचे सीम तोडायला लागलं, इतका धास घेतला होता। अब्दुल कलाम साहेबांनी स्वतः येऊन ते आमच्या 109 गाड्या आमच्या युनिटला भेट केल्या होत्या। असं त्या युनिटमध्ये मला काम करण्याचा योग मिळाला। तिथून मी मग पानागडमध्ये माझं पोस्टिंग झालं 59 जूनमध्ये। ते नवीन युनिट रेस झालं बंगालमध्ये वातावरण कसं आहे सगळ्यांना माहीत आहे। त्यासाठी सरकारनं 2014मध्ये तिथं युनिट पहिल्याच भागून वातावरण तिथलं ते नवीन युनिट तिथं रेस केलं, तर तिथं काम करायला मला भेटलं। नवीन युनिट एस्टॅब्लिश करायला भेटलं। तिथून मग मी जम्मू काश्मीरमध्ये गेलो। ते माझं सगळ्यात आवडतं युनिट होतं की जम्मू काश्मीर म्हटले की आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कसं युनिट आहे काय आहे। तिथे मी सर्व्हिस करताना 370 धारा लागू झाली। वातावरण एकदमच गरम झालेलं होतं। तशा परिस्थितीत आम्ही तिथे चांगलं काम केलं। मिलिटन्सीला काही सुद्धा करू दिलं नाही। शांततेत 370 धारा लागू झाली देशामध्ये, असं काम करायला मिळालं। आणि त्या युनिटमध्ये आम्ही काय केलं की असं बांध टाईपमध्ये होता, ह्या साईडला कच्चं फेन्सिंग ठेवलं आणि पाकिस्तानच्या मिलिटन्सी जे होती त्यांना वाटले की कच्चं फेन्सिंग आम्ही तुरंत पार करून जाऊ आणि पक्का फेन्सिंग केलं होतं। ते क्रॉस करून एक फेन्सिंग आलं आणि दुसऱ्या फेन्सिंगला जाऊन अडकले आणि त्यामुळे आमच्या ताब्यात ते 3 मिलिटंट गावले आणि आम्ही त्यांना आमच्या कंपनीला यश मिळालं त्या 3 मिलिटंटला मारण्यात। त्याच्यानंतर तिथून मी अहमदाबाद पोस्टिंगमध्ये आलो। तिथं पण ऑपरेशन ब्रांचमध्ये मी काम केलं 2.5 वर्ष।